नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. संजय राऊत दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. संजय राऊत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. दिनेश, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या गेल्या आठवड्यात 4 मॅरेथॉन बैठका पार पडल्या, पण अजूनही जागा वाटप पूर्णत्वास गेलेलं नाही. मोठा भाऊ कोण यावरून महाविकास आघाडीत वाद आहेत असं कळतं आहे, पण स्वतः महाविकास आघाडीचे नेते त्याला नकार देतात. मोठा भाऊ कोण यावर वाद असताना काँग्रेस आणि शिवसेना युबीटी मध्ये काही जागांवरून, विशेषतः मुंबईतल्या काही जागा आणि महाराष्ट्रात विदर्भातल्या काही जागा यावरून पेच आहे. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला आपापली जागा कायम ठेवायची आहे आणि हा वाद अजून शमत नसतानाच काँग्रेसचे राज्यातले काही नेते दिल्लीवाऱ्या करत आहेत आणि पक्षश्रेष्ठींची भेट घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना युबीटीचे नेते संजय राऊत यांचाही दिल्ली दौरा आहे. खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे की संजय राऊत हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना जागा वाटपाच्या चर्चेसाठी भेटू शकतात आणि जो रखडलेला जागा वाटपाचा पेच आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो, जो आपल्याला लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाला. कारण शिवसेना युबीटीच्या नेत्यांचं म्हणणं होतं की काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांशी वाद शमवण्यापेक्षा, म्हणजे चर्चा करण्यापेक्षा काँग्रेस दरबारी हा प्रश्न लवकर सुटू शकतो. त्यामुळे आज राऊतांचा जो दिल्ली दौरा होतो आहे त्याकडे लक्ष असेल. पण असं म्हटलं जात आहे की राज्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी सबुरीचा सल्ला दिला आहे आणि जो फॉर्म्युला समोर येतो आहे त्यात काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 110 जागा काँग्रेस तर ठाकरे गट 100 जागा लढवू शकतो आणि एनसीपी 80 जागा लढवू शकतो. उर्वरित 8 ते 10 जागा महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना दिल्या जातील असं सूत्र लवकरच ठरण्याची शक्यता आहे आणि घटस्थापनेच्या मुहूर्तावर कदाचित त्या काळामध्ये जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.